नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि पोषण मिळण्यासाठी नाचणी खाणे खूप फायदेशीर आहे. नाचणीमध्ये नैसर्गिकरित्या शरीर थंड ठेवण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नाचणी मदत करते. उन्हामुळे येणारा थकवा, अशक्तपणा कमी करून शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास ही नाचणी मदत करते. जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल ना, तर तुम्ही आवर्जून नाचणीचं सेवन केलं पाहिजे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम आहे. पण नाचणीची भाकरी खायचं म्हटलं की सगळेच नाकडोळे मुरडतात. पण त्यापासून एखादा टेस्टी पदार्थ बनवून दिला ना, तर सगळे अगदी आवडीने खातात. म्हणूनच मस्त असा नाचणीपासून कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. रेसिपी एकदम मस्त आणि टेस्टी आहे. रेसिपी संपूर्ण पहा. व्हिडिओ थोडा जरी आवडला ना, तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला इथे नाचणी भिजत घालायची आहे. यासाठी इथे मी 1 कप नाचणी घेतलेली आहे. 1 कप नाचणीसाठी आपल्याला 1/4 कप उडीद डाळ घ्यायची आहे. त्यासोबत पाव चमचा आपल्याला मेथीदाणा घ्यायचा आहे. नाचणी दुकानातून आणल्यानंतर ती स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे किंवा खडे वगैरे नाहीत ना, हे आपल्याला पाहायचं आहे. स्वच्छ अशी निवडून घेतल्यानंतर ती आपल्याला भिजत घालायची आहे. इथे आता आपल्याला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. 4 ते 5 पाण्याने पाणी स्वच्छ निघेपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. इथे आता आपण ही नाचणी स्वच्छ अशी धुवून घेऊयात. इथे मी 4 ते 5 पाण्याने नाचणी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये नाचणी बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून ही आपल्याला 7 ते 8 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 7 ते 8 तास छान अशी ही नाचणी मी भिजवून घेतलेली आहे. छान अशी व्यवस्थित डाळ आणि नाचणी भिजली गेलेली आहे. याच्यातलं पाणी निथळून आपल्याला ही नाचणी आणि डाळ मिक्सरला लावून बारीक अशी वाटून घ्यायची आहे. गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला ही बारीक अशी वाटून घ्यायची आहे. नेहमी जसे आपण इडलीसाठी किंवा डोस्यांसाठी पीठ बारीक करतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी सगळी नाचणी आणि डाळ मिक्सरला लावून बारीक अशी वाटून घेतलेली आहे. तुम्ही ते बघू शकता. गरजेनुसार पाणी वापरून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनटं छान असं हाताने फेटून घ्यायचं आहे. म्हणजे याने काय होतं, पीठ हलकं होतं आणि पीठ छान असं फुललं जातं. यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. छान असं 2 ते 3 मिनटं हे पीठ मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. हे पीठ आता आपल्याला 9 ते 10 तासासाठी आंबण्यासाठी ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे पीठ आंबण्यासाठी ठेवून देऊयात. इथे मी आता पीठ तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच दाखवत आहे. तुम्ही ते पीठ बघू शकता किती छान हे फुगलेलं आहे. छान असं हे आंबलेलं आहे. छान याला जाळी सुटलेली आहे. एकदम मस्त असं पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ तुम्ही जास्त प्रमाणात बनवून 2 ते 3 दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता. पण 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त स्टोअर करू नका, नाहीतर हे पीठ जास्त आंबट होतं. याच पिठापासून तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता. एकदम मस्त होते. इथे आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. लगेचच याचे डोसे बनवायला घेऊयात. गॅसवरती तवा मी इथे आधीच गरम करायला ठेवून दिलेला आहे. तव्याला सगळीकडे आपल्याला थंड असतानाच व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे, कडकडीत असा. आणि गॅस कमी करायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून तव्याचं टेम्परेचर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याच्यावरती डोसे बनवायला घ्यायचे आहेत. याच्यावरती 1 पळीभर आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने गोल गोल फिरवत आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. तव्याला तेल लावून गरम करून त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून त्याचं टेम्परेचर जे कमी करण्याची प्रोसेस आहे ना, ती मी आधीच करून घेतलेली आहे. ही तुम्हालासुद्धा करून घ्यायची आहे. यामुळे आपले डोसे व्यवस्थित होतात, तव्याला चिकटले जात नाहीत. इथे आता बघा, वरून पूर्णपणे डोसा सुकल्यानंतरच आपल्याला याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे. तेलाऐवजी बटर, तूप तुम्ही काहीही लावू शकता. व्यवस्थित सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी तेलाचाच वापर करत आहे. आणि लो टू मीडियम गॅसवरती छान असा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित भाजेपर्यंत.
मोठ्या गॅसवरती डोसा भाजायचा नाही. छान असा लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला डोसा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे आता तुम्ही बघू शकता डोसा आपला छान असा खालच्या साईडने व्यवस्थित भाजला गेलेला आहे. याच्या साईडच्या कडा आहेत ना आपोआप सुटल्या जातात, तेव्हा समजून जायचं की डोसा आपला छान असा भाजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा डोसा आपला तयार झालेला आहे. इथे तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता किती छान हा कुरकुरीत झालेला आहे. मस्त असा आपला पहिला डोसा इथे तयार झालेला आहे. काढून घेऊयात आणि उरलेले डोसेसुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवत आहे. तव्याचं टेम्परेचर जर जास्त असेल ना तर पीठ चमच्याला चिकटलं जातं आणि डोसा आपला गोल येत नाही. यासाठी तव्याचं टेम्परेचर योग्य असणं गरजेचं आहे. तव्याचं टेम्परेचर जर योग्य असेल ना तर आपला डोसा व्यवस्थित पसरला जातो आणि छान असा गोल येतो. इथे मी दुसरा डोसा छान असा बनवून घेतलेला आहे आणि छान असा लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवर जर तुम्ही डोसा भाजला ना तर तो मऊ पडणार, कुरकुरीत होणार नाही. यासाठी लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा आहे. इथे आपला हा दुसरा डोसाही छान असा तयार झालेला आहे. बघण्यावरूनच तुम्हाला कळत असेल की हा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे. फोल्ड करताना तुम्हाला समजेलच हा किती छान असा तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपल्याला उरलेले डोसेसुद्धा सगळे बनवून घ्यायचे आहे. मस्त असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. इथे मी उरलेले सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत असे आपले नाचणीचे डोसे इथे तयार झालेले आहेत. हे डोसे तुम्ही चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत किंवा सांबारसोबत खाऊ शकता. एकदम मस्त चवीला लागतात. अजिबात कळतसुद्धा नाही की हे आपण नाचणीपासून बनवलेले आहेत. इथे तुम्हाला मी हा तोडूनसुद्धा दाखवत आहे. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. किती हा छान असा कुरकुरीत झालेला आहे तुम्हीच बघू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे आणि एकदम हेल्दीसुद्धा आहे. लहान मुलांच्या वाढत्या वयात नाचणी खाणं ही खूप फायदेशीर आहे. नाचणी एक सुपर फूड आहे. हाडे मजबूत करणे, वजन नियंत्रित करणे, मधुमेह आटोक्यात ठेवणे आणि पचन सुधारणे हे नाचणी खाण्याचे फायदे आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या आहारात नाचणीचा समाविष्ट केला पाहिजे. त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. एकदम मस्त टेस्टी असे हे डोसे तयार होतात. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.